ताजा आहे का बर्फांचा आहे? ताजा आहे ना? हे काय काय मच्छी आहे आज? हे बघा मच्छी बघा आज. पापलेट, सुरमई, रावस, राणी बघा. जिवंत निवट्या एकदम जिवंत आहेत बघा. एकदम जिवंत खुबे आहेत कारण इथे मच्छीचा भाव एकदम कमी असतो ना आपल्याकडं, खूप कमी असतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲग्रीबाईक ट्रॅव्हलमध्ये. आणि आज आहे बुधवार. आपण पोहोचलो आहे वाशीगाव मच्छी मार्केट. थोडी मच्छी घेऊया. मी आज दाखवतो तुम्हाला मच्छी किती आहे इथे आणि कुठली कुठली मच्छी आहे. सगळ्यात पहिला आपण जाऊ आईच्या जवळ. हे काय काय मच्छी आहे आज? हे बघा मच्छी बघा आज. हे काय आहे? नारबा. हे बघा. आणि आज जरा मच्छी कमी आहे ना. हे आपल्या वाशी गावामध्ये काय सप्ताह असतो का जागृतेश्वर मंदिरात ना, शिवरात्रीचा सप्ताह ना, त्याच्यामुळं जरा गर्दी पण कमी आहे. बघू शकता तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला. आणि मच्छीचे स्टॉल पण कमी लागलेले आहेत. पण इथे नेहमी ताजी मच्छी असते ना आपली. आणि या काय आपल्या खाडीतल्या समुद्रातल्या चिंबोर आहे ना, कवाऱ्या बोलतो ना आपण, कवाऱ्या. बघू शकता मित्रांनो, एकदम साईज पण चांगली आहे. हे बघा भरपूर आहेत. बोंबील पण आहे तिथं, बघू शकता. मी दाखवतो तुम्हाला अजून. चला आता जाऊ आपण पुढच्या स्टॉलला. आई एकदम मस्त ताजी मच्छी देते आणि क्वांटिटी पण चांगली देते, म्हणून मी नेहमी आईकडूनच घेऊन जातो. चला दाखवतो मी पुढे अजून. ताजा आहे का बर्फांचा आहे? ताजा आहे ना. हे बघा, हे आपले खुबे बघू शकता तुम्ही, एकदम जिवंत खुबे आहेत. हे काय कुपा आहेत. इथं पापलेट पण आहेत बघू शकता तुम्ही. वाम पण आहे, बागडे पण आहेत इथं. कोळंबी, इथे कोळंबीचा वाटा बघा. हा कितीला वाटा आहे? 100चा का? 50ला केवढा येईल? हे बघा आपली गावातली संपूर्ण मंडळी आहे, बघू शकता. तुम्ही गावातल्याच का? नेहमी येता इथेच तुमच्या गावातच मच्छी, बाकी गावात नाही जात तुम्ही? कारण तुमच्या गावात लांबून लोक मच्छी घ्यायला तर आम्हाला माहिती. मी पण कोपरखेरणेवरून आलोय. हे बघा ताईकडे काय आहे? हे बघा हलवा एकदम फ्रेश आहे, बघू शकता तुम्ही. निवट्या पण आहेत का? हे बघा जिवंत निवट्या, एकदम जिवंत आहेत बघा. कशा आहेत या निवट्या? 100च्या 6 निवट्या आहेत. कारण निवटी जरा कमी भेटते ना, त्याच्यामुळं प्राईस जास्त असते ना तिची. हे बघा मच्छी मार्केटमध्ये ओळी मच्छी तर आहेच आहे. इथं बघा ड्राय फिश आहे सर्व, सुकी मच्छी. हे बघा बांगडे आहेत. अजून काय काय आहे? बोंबील आहे, आंबार आहे. मसाले पण ठेवता का? आपला आगरी मसाला नाही ना, MDचा ना, पॅकिंगचा मसाला पण आहे यांच्याकडे, बघू शकता. तो कसा वाटा आहे? 50 रुपये. 50शी 3. आणि ह्या बघू शकता मित्रांनो, एकदम ताजा आहे, जवला एकदम फ्रेश आहे एकदम. सुकी मच्छी लागली तर आईकडे नक्की या तुम्ही. हे 2 स्टॉल आहेत इथं सुक्या मच्छीचे. इथे पण बोंबील, जवला आहे. हे काय छोटे बोंबील का? हां, वाकट्या पण आहेत. आणि इथं बघू शकता किती चांगल्या आमच्या अजून व्हरायटी आहेत मच्छीच्या. हे काय चिऱ्या ना आपल्या? राणी. आम्ही चिऱ्या बोलतो कोपरखेरणेला. राजा राणी. प्रत्येक जागेवर अलग अलग शब्द वापरतात ना. हे काय आहेत? रावस आहेत बघा. आणि पापलेट, कोळंबी आहे, काळे मासे पण आहेत, बांगडे पण आहेत. इथं तुम्हाला वाशी गावामध्ये भरपूर व्हरायटी भेटतील मच्छीच्या. बघा जसं तुम्ही बार्गेनिंग करणार तसं रेट होईल. मामा घ्या, ताजा आहे, बर्फांचा नाही. बरोबर ना, तेच सांगतोय. आता इथे राणी मासे वगैरे सर्व रावस वगैरे दाखवले मी तुम्हाला. आणि आता इथे बघा काळे मासे, साईज बघा माशांचे एकदम ताजे ताजे आहेत. हे काय रावसच आहेत का? पापलेट जरा छोटे आहेत सध्या, वातावरण हे आहे ना, मोठी पापलेट जरा
आणि मच्छीचा रेट पण जरा जास्त आहे क्लायमेटमुळे, बघू शकता तुम्ही. आणि इथे बघा काळी मासे बघा किती आहेत, भरपूर. हे बघा फुल स्टॉक आहे इथे. पण शिवरात्रीच्या सप्ताहामुळे जरा गर्दी कमी आहे या मार्केटमध्ये, तर भरपूर गर्दी असते या टायमिंगला. हे बघा काय काय मच्छी आपल्या हो. हे बघा कोळंबी बघा एकदम फ्रेश आहे, ताजी. अजून हे काय बलोक आहे तिथे, बल्या मासा बोलतात याला. आणि हे एकरू आहे ना, हे एकरू बघा एकदम मस्त फ्रेश आहेत एकरू. इथे सगळ्यांकडे सेमच मच्छी नाही, सगळ्यांकडे अलग अलग व्हरायटी आहे ना मच्छीची. बागडे पण आहेत, बोंबील पण आहेत. आता एक शेवटचा स्टॉल राहिला आहे आता आपला. काय काय आहे तुमच्याकडे? बघा पापलेट, सुरमई, रावस, राणी आणि कोळंबी, शिंगाला कुपा सर्व आहे. नक्की तुम्ही भेट द्या वाशीच्या फिश मार्केटला. हे बघा लांबून पण लोक येतात, अलग अलग गावातून पण येतात इथे, कारण इथे मच्छीचा भाव एकदम कमी असतो ना आपल्याकडं, खूप कमी असतो. व्हरायटी पण चांगली असते. बघा राणी बघा तुम्ही एकदम मस्त आहे, ताजी आहे एकदम. हे बघा मंडळी आईने मस्त आपल्याला एक पोपट दिलं आहे, 200 रुपये दिला आईने पोपट. भरपूर मोठी साईज आहे बघा, बघू शकता तुम्ही, साईज मोठी आहे याची. आणि आपण या घेतल्यान कवाऱ्या घेतल्यान रस्सा करायला, त्यांचा रस्सा छान लागतं. हां नाही तर राहू दे अक्का, आपण साफ करू घरी गेल्यावर, आईला त्रास नको ना. आणि थोड्या अजून कोळंब्या पण घेऊ आपण, सार्थकला कोळंब्या आवडतात. हे बघा पाहुणा येईल मच्छी खायला. चला तर आता आपण मच्छी घेऊन झालेला आहे, हे व्हिडिओ आपण इथंच संपूया. बघू शकता तुम्ही आता. आई चला मग आता बाय बाय करा आपल्या व्ह्यूअरला. हा व्हिडिओ इथंच संपू आपण. नक्की या आईच्या जवळ मच्छी घ्यायला तुम्ही. इथं एंट्री मारल्या 2 नंबरचा स्टॉल आहे आईचा.